सारखी सारखी तरी काय दाखवायची, पण काय करणार, हे मंदिर आहे ना मला स्वतःलाच इतकं जास्त आवडतं ना की हा माझा ना तिसरा व्लॉग आहे जो मी इथं शूट करते. आज ना श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार म्हणून सकाळी सकाळी ना सिद्धेश्वर मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी आलो होतो आणि श्रावणातील सोमवार असल्यामुळं फुलांचं इतकं सुंदर डेकोरेशन इथं केलं होतं ना, त्या सगळ्या फुलांचा ना इतका सुंदर सुवास ना सगळ्या मंदिरामध्ये पसरला होता. आता तसं मला ना उपवास नसतो, पण ना प्रसाद म्हणून ना मी पण खिचडी घेतली होती, कारण की मंदिराच्या आवारात ना खिचडी वाटपाचं वाटप चाललेलं होतं. आता खिचडी खाऊन झाली, दर्शन पण छान झालं, वरून रिमझिम पाऊस पण पडत होता, पण हिला ना पाण्यातील छोटी छोटी मासे बघायचे होते. मग काय एकटीला सोडू शकत नव्हते, म्हणून मी पण तिच्याबरोबर तिथे गेले होते. आयतानी ना माहूंनी इथं सिद्धेश्वर धरणाजवळ आम्हाला नेलं होतं, जे की मी भरपूर वेळ ऐकलंय की इथं आहे, पण पहिल्यांदाच मी बघते आणि पहिल्यांदा धरण बघितलंय, म्हणून मला तिथं जवळ जाऊन बघण्याचा मोह काय आवडला नाही. आता हे चिमणीचे घरटे, झाडे झुडपे हे काय मला नवीन नाही आहे, कारण की गावाकडं लहानपण गेल्यामुळं ह्या गोष्टी मी भरपूर वेळा बघितल्यात. पण माझी जी मोठी कन्या आहे ना, तिला ह्या गोष्टीमध्ये इतका जास्त रस आहे ना, तिला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असती की हे काय आहे, ते काय आहे, आता हे आपण ह्याला काय म्हणतो, ह्याचं नाव तर मी विसरले, पण ही त्याला ना बेरीज म्हणते. आता ह्याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग कसे वाटतात तर कमेंटमध्ये नक्की सांगत जा.